आषाढी यात्रेच्या काळात पंढरपुरात महापूर येण्याची भीती उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला। चंद्रभागा नदीत 49,000 क्युसेकनं विसर्ग। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात पूरस्थिती। येरणगावच्या नाल्याला पहिल्याच पावसामुळे पूर, तर घाटंजी पारवा आदिलाबाद मार्ग पुरामुळे बंद। वर्ध्यात मुसळधार पावसाची हजेरी। वर्धा जिल्ह्यात सर्वत्र पावसाची बॅटिंग, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस। दोडा मार्ग वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू। वाशिम जिल्ह्यात धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू। पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मिळालं जीवनदान। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। समुद्र किनाऱ्यावरील जागांसाठी नवी नियमावली येणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। 3 महिन्यात मच्छीमारांच्या हिताचा निर्णय घेणार। बेस्ट बस भाडेवाढी विरोधात दादरमध्ये बॅनरबाजी। शिवसेना भवनाजवळ तिकीट दरवाढी विरोधात बॅनरबाजी। बेस्टच्या भाडेवाढीमुळे पालकांच्या खिशाला कात्री। गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव शहरात जंगी स्वागत। शेगाव ते पंढरपूर असा पालखीचा प्रवास करत असलेल्या पालखीची 56 वर्षांची परंपरा अविरत सुरू। राज्यातील नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची आणखी संधी। सरकारकडून आत्मसमर्पण योजनेस 2 वर्षांची मुदतवाढ। याआधी 29 ऑगस्ट 2025ला संपणार होती योजना। गोंदियातील विक्रीसाठी नेत असलेल्या 190 जनावरांना जीवनदान। 2 आरोपींना अटक, तर सालेकसा पोलिसांची मोठी कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।